अशी एक लग्नगाठ भाग 37. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले की प्राचीच्या पोटात अचानक दुखायला लागतं आणि अनुज तिला घेऊन हॉस्पिटलकडे गाडी वळवतो. त्याच्या मागे सुशीला आणि संदीपची दुसरी पत्नी गौरी सगळे जातात. प्राचीची डिलेव्हरी होते. तिला मुलगा होतो. नर्स बाहेर येते आणि सांगते, तुमच्या पत्नीची डिलेव्हरी झाली आहे, मुलगा झाला. बाळाचा बाप कोण आहे त्यांनी अगोदर भेटायला जा. तेवढ्यात संदीप पुढे जातो. माझा मुलगा आहे असं म्हणून तो पटकन रूममध्ये घुसतो आणि बाळाला हातात घेतो. एवढ्यात प्राची बोलते, नाही, तुम्ही माझ्या बाळाला हातही लावायचा नाही, ते तुमचं बाळ नाही. आणि नर्सला सांगते, बाळाच्या वडिलांचे नाव अनुज आहे. नर्सने बाहेर येऊन अनुजला सांगितले, अनुज सर, तुम्हाला तुमच्या पत्नीने तुम्हाला आत बोलवलं आहे. संदीप बाळाला तिथे सोडून एवढंसं तोंड करून बाहेर येतो आणि गौरीच्या हाताला पकडून घरी जाण्यासाठी वळतो. तेवढ्यात गौरी त्याच्याजवळून आपला हात हिसकावून घेते आणि त्याच्या गालावर जोराने थप्पड मारते. संदीप, तू एवढा नीच असशील हे मला माहीतही नव्हते. तू तुझ्या बायकोचा आणि मुलाचा होऊ शकत नाही, तेव्हा माझा काय होशील? मी नाही राहत तुझ्यासोबत, असं म्हणून गौरी संदीपला सोडून निघून जाते. संदीप आता ना घरचा ना घाटचा, अशी गंमत झाली होती. तो आईला घेऊन घरी निघून गेला. आज प्राचीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता. प्राची बाळाकडे बघून रडत होती. नर्स म्हणाली, अरे मॅडम, बाळाने रडलं पाहिजे आणि हे तर उलटच झालं, तुम्ही काय रडत आहात? प्राची म्हणाली, अरे कधीकधी आपल्या आयुष्यात अशी गोष्ट घडते की न मागता परमेश्वर आपणास देतो. अशी आनंदाची गोष्ट. तसंच माझ्याही आयुष्यात मला सुंदर बाळ देवाने दिलं आहे. परमेश्वराला थँक्स म्हणण्यासाठी हे अश्रू आपोआप बाहेर पडतात. तेवढ्यात नर्स म्हणते, बाळ पूर्ण आपल्या पप्पांवर गेलं आहे. बाहेर चष्मावाले उभे असलेले तुमचे मिस्टर ना? दाराबाहेर संदीपने हे ऐकले आणि त्याला हसू आले. तेवढ्यात अनुज प्राचीजवळ बसला. नर्सला प्राची म्हणाली, हे माझे पती. नर्स म्हणाली, पण बाळ तर यांच्यावर बिलकुल. तेवढ्यात प्राचीने नर्सवर डोळे ताणले. नर्सने शब्द पुढे नेले, अहो, बाळ तर यांच्यावर बिलकुल थोडंसं नाही, अगदी पूर्ण गेलं आहे. हे ऐकल्यावर अनुज हसतो आणि नर्सला बक्षीस स्वरूपात काही पैसे देतो. नर्स खुश होऊन निघून जाते. हॉस्पिटल बाहेर थांबलेल्या संदीपच्या डोक्यात खूप वाईट विचार चालत होते. संदीपने ठरवलं की प्राची माझी बायको आहे आणि माझा मुलगा आहेत. मी माझी बायको, मुलगा दोन्ही मिळवीन आणि कसेही करून मी त्यांना मिळवीनच. आणि त्याने विकट हास्य केले. त्याच्या डोक्यात विचाराचं थैमान चालू होतं. त्याने काहीतरी ठरवलं. इकडे अनुज प्राची आणि बाळाला घेऊन घरी येतो. अनुज बाळ आईजवळ देतो. सुशीला नातूचा लाड करते आणि म्हणते, अरे माझा नातू तर पूर्ण संदीपवर गेला आहे, तोच नाक नक्षा सगळंच. ती अनुजला म्हणाली, अनुज बेटा, मी प्राचीला सगळं माफ केलं. आता तुम्ही सगळे इथेच राहा. सुशीलाच्या बोलण्यावर अनुज म्हणाला, आई, प्राचीने अशी कुठली चूक केली आहे तर तू तिला माफ केलं? माफी तू मागितली पाहिजे, संदीपने मागितली पाहिजे. त्यावर प्राची म्हणाली, अनुज, बस झालं, आता मी थकली आहे, मला थोडा आराम करायचा आहे. प्राचीला छान गोंडस बाळ मिळालं होतं. अनुजसारखा खूप प्रेम करणारा जीवनसाथी भेटला होता. सुख तिच्या दारी आलं होतं. तिची वणवण भटकन आता संपलं होतं. ती संदीपला विसरली होती, पण हे सुख तिला जास्त दिवस भोगता आलं नाही. काही दिवसांनी अनुजला काय झाले काय माहिती, तो तिच्यापासून दूर दूर राहू लागला. त्याचं बाळावर खूप प्रेम होतं, पण अचानक तो बाळालाही खेळवत नव्हता. बाळाला हातही लावायचा नाही. तिला काहीच कळत नव्हतं. प्राचीचा मुलगा 2 वर्षाचा झाला होता. एक दिवस अचानक तिला अज्ञात कॉल आला, तुमचं बाळ आमच्या ताब्यात आहे, लवकर पैसे घेऊन या, नाहीतर आम्ही मुलाला मारून टाकू. तिने घाबरून अनुजला फोन केला. अनुज, आपलं बाळ गुंडांच्या ताब्यात आहे. अनुज म्हणाला, हो का? असेल ना त्याचा बाप, जाईल त्याला सोडवायला, असे रुक्ष उत्तर दिले. तिला काहीच कळत नव्हतं. काय करायचं? बाळासाठी तिचा जीव तुटत होता.
की कितीही केलं तर आई होती. गुंडांपासून आपल्या बाळाला घेऊन येण्यासाठी ती स्वतः गेली. बाळ रडत होतं. मला घरी जाऊ द्या, माझे पप्पा तुम्हाला मारतील. एवढ्यात त्या गुंडांनी सांगितलेल्या पत्त्यावर ती पोहोचली आणि त्यांना सांगू लागली, तुमच्या पाया पडते, माझ्या बाळाला सोडा. तेवढ्यात एका गुंडाने कुणाला तरी फोन लावला. बास, इस चूहे को मार दिया जाए या छोड़ दिया जाए, उसकी माँ आई है. तिकडून आवाज आला, पैसे आले तर सोडून द्या, नाही आले तर मारून टाका. ते शब्द ऐकून प्राची रडायला लागली आणि तिला विश्वास बसत नव्हता. तो आवाज अनुजचा होता. तेवढ्यात संदीप पैशांची बॅग घेऊन आला आणि त्या गुंडांना दिली आणि म्हणाला, बाळाला सोडा आत्ता. त्यांनी पैशांची बॅग घेतली आणि बाळाला मोकळं केलं. प्राचीचा जीवात जीव आला. ती म्हणाली, संदीप, तुमचे खूप खूप आभार, माझ्या बाळाला तुम्ही वाचवलं. संदीप म्हणाला, फक्त तुझं नाही प्राची, आपलं बाळ आहे ते. प्राचीचं बाळ. संदीपला म्हणाला, काका काका, ह्या गंद्या काकांनी मला खूप त्रास दिला, मला लवकर माझ्या पप्पांकडे घेऊन चला. संदीप म्हणाला, बेटा, मीच तुझा पप्पा आहे. मुलगा म्हणाला, नाही काका, तुम्ही माझे पप्पा नाहीत. प्राची बाळाला घेऊन घरी आली आणि तडक अनुजजवळ गेली. अनुज ऑफिसात नव्हता. तेवढ्यात तिच्या मुलाने पप्पा पप्पा म्हणून आरोळी मारली. तिने पाहिले तर अनुज रियाजवळ उभा होता. प्राची आणि बाळाला पाहिल्याबरोबर तो पटकन रियापासून वेगळा झाला. पण तिचं अनुजवर पूर्ण विश्वास होता. तिचं मन म्हणत होतं, अनुज असा बिलकुल नाही आहे. प्राचीचा मुलगा अनुजला म्हणाला, पप्पा पप्पा, त्या गुंड्यांची फाईट करायला तुम्ही का नाही आलेत? अनुज म्हणाला, तुला सोडवायला आला होता ना, तोच तुझा पप्पा आहे, मी नाही बाळा. मुलगा म्हणाला, नाही पप्पा, तुम्हीच माझे पप्पा आहेत, ते अंकल आहेत. आणि अनुजला मिठी मारू लागला. अनुजने त्याची मिठी सोडवली आणि प्राची जवळ दिलं आणि एकटाच घरी निघून आला. अनुजचे वागण्याचं कारण प्राचीला काहीच कळत नव्हतं. यामागे काहीतरी कारण नक्की असेल, कारण त्यानंतर तिने पाहिले होते की अनुज बाळ झोपला असताना त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. तिला कळून चुकले की नक्की काहीतरी भानगड आहे. अनुज बाळावर आणि माझ्यावर अगदी जीवापाड प्रेम करतो. अनुज एकदम असं बदलू शकत नाही. ती अनुजबद्दल विचार करत होती. माझं काय चुकलं असेल अनुज, का असा वागतो आहेस आणि गुपचूप आम्हाला जीव लावतो. खूप वेळा तिने अनुजला गुपचूप रडतानासुद्धा बघितले होते. त्यावरून तिला पूर्ण कल्पना आली होती की अनुज पूर्ण मनाविरुद्ध वागत होता. ती पूर्ण विचारात गुंतली होती. विचारत असताना तिच्या मुलाने तिच्याजवळ एक टेडी बियर दिला. त्यावरून तिला एक आठवण आली. एक दिवस अनुज आणि प्राची गप्पा करत होते. प्राची अनुजला म्हणाली, अनुज, आपल्या आयुष्यातला आपला पहिलाच कपल डे आहे, मला काय गिफ्ट देणार तुम्ही? तेव्हा अनुज हसून म्हणाला, हा खेळणारा मस्ती करणारा भालू तर तुझ्या मांडीवर आहे, दुसरा निर्जीव भालू घेऊन काय करशील? प्राची अनुजला म्हणाली होती, आता आपलं बाळ 2 वर्षाचं झालं, आता पण वैदिक पद्धतीने लग्न करूया. आपले बाळसुद्धा आपल्या लग्नात राहील. किती वेगळं लग्न असेल ना हे? त्यावेळी अनुज खूप खुश झाला होता आणि म्हणाला, हो हो, नक्कीच करू. आणि आता नेमके काय झाले अनुजला? त्याचं वागणं अचानक का बदललं? तर मित्रांनो, याच्यासाठी ऐकत रहा पुढील भाग आणि सबस्क्राईब करा.